Hello friends, welcome to my video lesson. Now today we are going to study unit test number 1, video number 1. For this unit test syllabus 1.1, that is a teenager poem, and 1.2, that is an encounter of special kind, then language study, passage, poem, letter and translation for 30 marks. Now see the first question of the unit test number 1. So standard 10th, time 1 hour, unit test number 1. So I told the syllabus of this unit test number 1. विद्यार्थी मित्रांनो, युनिट टेस्ट नंबर 1 30 मार्कासाठी, वेळ 1 तास, अभ्यासक्रम आहे कौसामध्ये. मी इथे प्रत्येक प्रश्नाच्या लगेच तिथे मॉडेल आन्सर दिलेला आहे. पहा, लँग्वेज स्टडी, क्वेश्चन नंबर 1A. Do as directed. In that first question, complete the words by using correct letters. First one, teen dash GE. Here answer A, teenage. That is the person who is in between the age 13 years to 19 years are known as teenage. So here see the answer is there, A. So you write the word and underline the alphabet, the letter A. Then SUC dash ESS. Here answer is success. So write the word and underline the second C. Then C, copy the sentences correctly. So you have to write the sentence as it is. Copy the sentences correctly. विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 वाक्य दिलेले असतात. ती वाक्य पाहून जशीच्या तशी आपण लिहायची आहे. त्यामध्ये जे विरामचिन्ह आहेत त्यांचं बरोबर चुकवायचं नाही, जसं आहे तसं लिहायचं आहे. सो देर इज मॉडल आन्सर. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. डिअर गॉड, प्लीज कीप मी हॅपी. So next question, question number 3, put the words in alphabetical order. Alphabetical order. So here the words are revival, root, return, recreated. विद्यार्थी मित्रांनो, इथे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये शब्द लिहित असताना सुरुवातीला पहिलं जे लेटर आहे ते कोणतं आहे पाहायचं. प्रत्येक 4 शब्द असतात. इथे 4ही शब्दाचा आर आहे. मग आपल्याला पहिल्या शब्दावरून हा क्रम लावता येणार नाही. दुसरा शब्द पाहायचा. दुसरा आहे ई. इथे रूटमध्ये ओ आहे. तिसऱ्यामध्ये ई आहे आणि चौथ्यामध्ये ई आहे. म्हणजे आपल्याला रूटमध्ये ओ जो आलेला आहे तो ई नंतर येतो. आता आपल्याला या 3 शब्दामध्ये अगोदर कोणता शब्द येतो ते पाहावं लागेल. रिवायवल, रिटर्न, रिट्रेटेड. मग इथे पहिले 2 लेटर्स सारखे आहेत म्हणून तिसऱ्या लेटरवरून आपण क्रम ठरवायचा आहे. यामध्ये रिट्रेटेड इथे टी आलेला आहे. रिटर्नमध्ये सुद्धा टी आलेला आहे. रिवायवलमध्ये व्ही आलेला आहे. म्हणजे आता आपल्याला क्रम ठरवावा लागेल. रिट्रेटेड, रिटर्न यामध्ये पहिले 3 लेटर सारखे आहेत, मग चौथ्यावरून ठरवायचं. रिटर्नमध्ये यू आहे आणि रिट्रेटेड याच्यामध्ये
आर आहे, म्हणजे आर यूच्या अगोदर येतो, म्हणून पहिला शब्द येईल रिट्रेटेड, देन रिटर्न, देन रिवायवल अँड रूट. दिस इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, पंक्च्युएट द फॉलोइंग. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला विरामचिन्हांचा वापर करून लिहायचा आहे. वाक्याची सुरुवात कॅपिटलनं केली नसेल तर आपण कॅपिटलनं करायचं आहे. पहा मॉडेल आन्सर. ॲज स्टुडंट ए कॅपिटल, कॉमा, वी कांट CAN'T become a president. Here full stop. Next, make two words minimum 3 letters using the letters in the word. Performance. विद्यार्थी मित्रांनो, इथे परफॉर्मन्स हा शब्द दिलेला आहे. तर या शब्दामध्ये जे अल्फाबेट्स म्हणजे लेटर्स आलेले आहेत, अल्फाबेटला लेटर असं म्हणतात. परफॉर्मन्स, तर हीच अक्षरे वापरून आपल्याला नवीन शब्द तयार करता आला पाहिजे. तर इथे भरपूर शब्द दिलेले आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये 3 लिहायचे आहेत. मेक 2 वर्ड, 2 शब्द लिहायचे आहेत आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 3 अक्षरे असले पाहिजे, म्हणजे 3 लेटर्स असले पाहिजेत. तर मॉडेल आन्सर भरपूर दिले आहेत बघा. रिफॉर्म, फॉर्म, फ्रॉम, मॅन, मेन, पेन, कॅन, खेन, मॉर्न, रोम, फेस, पेस, कार, पीर, रोमॅन्स, फार. So you have to write any 2. Okay. Now see next question. So here there is passage. Question number 2A. Read the following passage and do the activities. So here passage is given, and this passage is from the lesson 1.2, an encounter of special kind. Now first of all see the passage. Curiosity got the better of me. क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासाने मात केली. गॉट द बेटर ऑफ, दिस इज फ्रेज. गॉट द बेटर ऑफ मिनिंग ओव्हरपॉवर्ड, डिफिटेड, च्यावर मात करणे. लिव्हिंग द बुक असाइड, आय रश टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. सो द रायटर ही केप्ट हिज बुक असाइड अँड ही रश्ड टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. तर इथे लेखकाने आपले पुस्तक बाजूला ठेवलेलं आहे आणि व्हरांडामध्ये ते पळत गेलेले आहेत, काय होत आहे हे पाहण्यासाठी. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. सो द रायटर ही ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड ही सॉ समथिंग हॉरिबल देअर. तर लेखकाने जे क्लब हाऊसचं जे वरचं जे छप्पर आहे त्या छपरावर पाहिलेलं आहे, तिथे काहीतरी भयंकर असं घडताना दिसत आहे. ग्लान्स म्हणजे दृष्टिक्षेप टाकला. अ बिग मेल लंगूर, ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. द बिग मेल लंगूर म्हणजे मोठा एक वानर, लंगूर म्हणजे वानर. ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. तर एक मोठा वानर, इथे ॲपरंटली हा शब्द आला बघा. ॲपरंटली इंग्लिश मिनिंग ओपनली, पब्लिकली, इव्हिडेंटली म्हणजे उघडपणे, वरवर पाहता. सो हिअर there is one more word, mercilessly. See in the margin. विद्यार्थी मित्रांनो, हा जो परिच्छेद आहे मी क्वेश्चन पेपरमधून तो न घेता मी डायरेक्ट पुस्तकातून घेतलेला आहे. तुम्हाला या पॅसेजचा थोडं हे शब्दाचे अर्थ कळावे यासाठी. मर्सिलेसली, क्रुएली म्हणजे क्रूरतेने. तो एक जो वानर होता मोठा, तो त्या बेबी लंगूरला, लहान वानराला अतिशय
वर उघडपणे आणि क्रूरतेने त्याचे लचके तोडत होता आणि त्याला मारण्याचा त्याचा हेतू होता. इथे ॲपरेंटली हा शब्द त्याचा अर्थ आपण पाहिला, मर्सिलेसली त्याचा पण आपण अर्थ पाहिला, आणि इथे आणखी एक इंटेंट म्हणजे पर्पज टू किल. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. तर त्या बेबी लंगूरची आई मदर ही असहाय्यतेने आपल्या त्या बाळाकडे पाहत आहे, आणि त्याचे त्या ग्रुपमध्ये इतर जे आहेत मेंबर्स ते सुद्धा या बिल्डिंगच्या छपरावर वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत, ते सुद्धा आता बेबी मारले जाणार हे पाहत आहेत. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राण्यांच्या जमातीमध्ये त्यांच्यामध्ये अशी एक पद्धत असते की जो डॉमिनंट मेल म्हणजे पॉवरफुल मेल असा जो शक्तिमान असा जो नर वानर आहे म्हणजे या ग्रुपमध्ये, तर हे शक्तिशाली जे प्राणी आहेत ते प्राणी आपल्या ग्रुपमध्ये जे मेल बेबी आहे म्हणजे नर असलेला त्यांचं पिल्लू, ॲडल्ट किंवा प्रौढ अशांना तो आपल्या ग्रुपमध्ये जगू देत नाही, त्या ठिकाणी त्याला थारा देत नाही तो. सो आता इथे शब्द पहा, क्लॅन मार्जिनमध्ये आहे बघा, अ व्हेरी लार्ज फॅमिली म्हणजे ग्रुप, मोठा ग्रुप प्राण्यांचा. डॉमिनंट इथे बघा मार्जिनमध्ये आहे, डॉमिनंट, पॉवरफुल, सुपेरियर. पॉवरफुल म्हणजे अतिशय शक्तिशाली, सुपर असा हा मेल. बघा नेक्स्ट पॅसेज. सो हिअर देर इज, या ठिकाणी एक प्राण्यामध्ये जे वेगळी पद्धत आहे, ही पद्धत म्हणजे अकॉर्डिंग टू द विकीड कस्टम इन द ॲनिमल्स क्लॅन who live in groups, a dominant powerful male does not allow another male or adult to survive within its group. Mostly the leader of the group kills male babies or adults. तर ही पद्धत आहे या प्राण्यांच्या ग्रुपमध्ये की त्या ग्रुपमध्ये इतर नर बेबी असेल किंवा प्रौढ नर असेल तर त्यांना जो मेन लीडर आहे, जो डॉमिनंट मेल आहे, तो जगू देत नाही तिथे. विदाउट लूजिंग एनी टाईम आय गॅदर अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हरल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅराडिंग लंगूर. तर वेळ न वाया घालवता लेखक, दॅट इज द रायटर, ही गॅदर अ स्टाउट स्टिक, त्यांनी एक जाड अशी काठी घेतलेली आहे इन वन हँड, एका हातामध्ये, अँड हरल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅराडिंग लंगूर, त्यांनी त्या जो नर वानर आहे त्याच्याकडे दगड फेकलेला आहे. इथे हरल्ड हा शब्द आहे बघा, हरल्ड थ्रू फोर्सफुली म्हणजे दगड वेगाने फेकला. द रायटर ही हरल्ड अ पीस ऑफ स्टोन टोवर्ड द मॅराडिंग लंगूर. इथे आणखी एक नवीन शब्द आले बघा, मॅराडिंग. इंग्लिश मिनिंग बघा, सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक, म्हणजे काहीतरी शोध किंवा एखादं म्हणजे इथं आक्रमक होणे. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. तो जो नर वानर आहे तो एवढा आक्रमक झालेला होता की लेखाने जो दगड फेकला त्याच्याकडे त्याने जास्त लक्ष दिलेलं नाही. इथे एक शब्द आहे बघा, इन्फ्युरेटेड, एक्स्ट्रीमली अँग्री, चिडलेला, आक्रमक झालेला. नेक्स्ट, द लंगूर वॉज सो
infuriated that it hardly took any notice of my assault. Assault means attack. That is the writer. He attacked on the male langur. But then I started throwing more stones. Then the writer started to throw more stones. The dogs on their part raised their pitch of cry. आणि कुत्र्यांचा आवाज सुद्धा वाढलेला आहे. So in this way we have seen the passage and its the meaning of the passage. Now see the question. A1. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पॅसेज जर आपल्याला 10 मार्काचे प्रश्न असतात, त्यामध्ये A1 2 मार्काला, A2 2 मार्काला, A3 2 मार्काला, A4 2 मार्काला, A5 2 मार्काला. A1 सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन, ज्याचं एका वाक्यामध्ये जास्तीत जास्त किंवा शब्दामध्ये उत्तर लिहायचं असतं. A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 3 ते 4 वाक्यामध्ये लिहावं लागतं. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल हे दोन्ही प्रश्नांचे उत्तर आपल्याला या पॅसेजमधून मिळतात. आणि कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल उत्तर लिहिताना थोडासा बदल करायचा असतो. त्यानंतर A3 हा व्होकॅब्युलरी क्वेश्चन आहे, शब्दसंग्रहावर आधारित. आणि A4 हा ग्रॅमरवर आधारित प्रश्न आहे. त्यानंतर A5 हे सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन. तर आता हे सगळे प्रकार आपण ते या पॅसेजमध्ये पाहूया. नाव फर्स्ट सी द A1 सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन. रीड द पॅसेज अँड स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. तर खालील जे विधान आहे ते सत्य आहेत का असत्य ते सांगायचं आहे. द नॅरेटर रश टू द व्हरांडा. तर नॅरेटर रायटर आहे पहिल्याच वाक्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. दॅट इज इन द फर्स्ट सेंटेन्स. इन द सेकंड सेंटेन्स in the first sentence this is mentioned here. This is true. The baby langur was holding the big langur. This is false. The narrator tried to save the baby langur. True. It was a very funny and interesting incident. False. Now see on next question, my dear students. A2 that is a complex factual. ऑर्डरिंग द इव्हेंट्स. तर इथे ह्या ज्या घटना आहेत त्या घटना जशा क्रमाने घडलेल्या आहेत तसे लिहायचे आहेत. इथे क्रमाने दिलेलं नाहीत, आपण उत्तर लिहिताना ते क्रमाने लिहायचं आहे. द नॅरेटर गॅदर्ड अ स्टाउट स्टिक. म्हणजे लेखाने काठी हातामध्ये पकडली, जाड भक्कम काठी अशी. द डॉग्स रेज देअर पिच ऑफ क्राय. कुत्र्याने आवाज वाढवला. द नॅरेटर स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. दॅट इज द writer, he started to throwing the more stones toward the male langur. The writer recalled the terrible custom in the animal clan. Recall म्हणजे आठवणे. तर पहा, तर पहिली जी घटना घडलेली आहे मॉडेल आन्सर आहे तिथेच. द रायटर रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. लेखाला या प्राण्यांच्या जमातीमध्ये जो एक नियम आहे भयंकर असा, जे पद्धत आहे ती आठवली. द नॅरेटर गॅदर्ड ए स्टाउट स्टिक. काठी घेतलेली आहे दुसरी घटना. द नॅरेटर स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. तिसरी घटना, दगडी फेकायला सुरुवात केलेल्या लेखाने. द डॉग्स रेज देअर पिच ऑफ क्राय. कुत्र्यांचा आवाज वाढलेला आहे. असा हा क्रम आहे. A3 फाइंड आउट एनी 4 ॲडव्हर्ब्स फ्रॉम द पॅसेज. ॲडव्हर्ब्स म्हणजे आपल्याला या पॅसेजमधून आपल्याला शोधून काढायचं आहे. ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. बघा इथे आहेत उत्तर. ॲपरेंटली म्हणजे ओपनली, मर्सिलेसली, क्रुएली, युजली म्हणजे नेहमी, हार्डली क्वचितच. तर हे आपल्याला ॲडव्हर्ब्स या पॅसेजमध्ये आहेत. A4 डू ॲज डायरेक्टेड म्हणजे कंसामध्ये जे सांगितले त्याप्रमाणे वाक्यामध्ये बदल करायचं. आय ग्लान्स्ड ओव्हर द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. रीराईट युझिंग V+ing फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड. तर ग्लान्स हा जो अंडरलाईन शब्द आहे त्याला ING च्या रूपाने सुरुवात करायचं आहे. ING आणि वाक्य लिहायचं आहे. देर इज मॉडेल आन्सर. Glancing toward the roof of the club house, I saw something horrible. Then second one, I recall the terrible custom in the animal clan. Add a question tag.
I recall the terrible custom in the animal clan, didn't I? So here the sentence is affirmative and then question tag is negative and the tense of the sentence is simple past tense. So there is question tag is didn't I. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन टॅग लिहित असताना ते दिलेलं वाक्यातील जसंच्या तसं लिहायचं आणि कॉमा द्यायचं आणि पुढे जे क्वेश्चन टॅग आहे वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचं आणि त्या काळाप्रमाणे तिथे आपल्याला ते सहाय्यकारी क्रियापद वगैरे वापरायचं आहे. नंतर शेवटी क्वेश्चन मार्क. ओके, नाव सी ऑन नेक्स्ट पेज. सो फ्रेंड्स, देर इज लास्ट क्वेश्चन. दिस इज सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये मिळणार नाही, तुम्हाला स्वतःला लिहावं लागेल. तुमचं जे अनुभवी विश्व आहे त्यावर आधारित. व्हॉट वूड यू डू इफ यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड ऑन द रोड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम द स्कूल. जर तुम्ही एक जखमी झालेला पक्षी पाहिला शाळेतून घरी जात असताना, तर तुम्ही काय कराल? हिअर देर इज मॉडेल आन्सर. तुमचं उत्तर कदाचित वेगळं असेल, पण तुमचं उत्तर हे स्वीकारलं जाईल. आणि उत्तर लिहित असताना नेहमी पॉझिटिव्हली लिहायचं आहे, सकारात्मक. इफ आय फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड ऑन द रोड while returning from the school, I would pick it up and examine the bird's injury. Then I would give its first aid, प्रथमोपचार. If I found serious injury, I would take the bird to the vet. Vet म्हणजे प्राण्यांचं जे दवाखाना आहे त्याला vet म्हणतात. I would give food to eat and water to drink. When it would recover its injury, I would set it free. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला व्हिडिओ लेसन संपलेला आहे. माझे असेच हे व्हिडिओ येत राहतील. आता हे आपलं युनिट टेस्ट नंबर 1 आहे, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 कवर केलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 3 आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 आणि 4 असे प्रश्न येतील. तुम्ही हे माझा व्हिडिओ थांबवून तुम्ही अभ्यास करू शकता. नंतर तुम्ही हे प्रश्न लिहून काढून न बघता लिहून नंतर हे उत्तरं बघून तुम्ही चेक करू शकता. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुम्ही माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा. बरेच लोक माझं व्हिडिओ पाहतात. जवळजवळ माझा एक व्हिडिओ 250-275 लोक पाहतात, पण सबस्क्राईब करत नाहीत. पण असं करू नका, प्लीज सबस्क्राईब करा. तर आपण इथे थांबूया. ओके, बाय, गुड बाय.